गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आज आपण या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये कौटिल्य यांचे सुशासना संदर्भातील विचार या घटकावर अभ्यास करणार आहोत. आता कौटिल्य यांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. कुणी यांना चाणक्य म्हणतं, कुणी यांना कौटिल्य या नावाने ओळखतं. मग यांनी जे मांडलेले विचार आहेत त्या विचाराचा एक अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ हा प्रकाशित केला जात आहे. आणि आपल्या या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये कौटिल्य यांनी किंवा चाणक्य यांनी चाणक्य नीतीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने चांगल्या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे हे स्पष्ट केलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चर सिरीजमध्ये कौटिल्य यांचे सुशासना संदर्भातील विचार अभ्यासत असताना कौटिल्य हे विचारवंत किंवा भारतीय विचारवंत इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी आपल्याकडे कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून, एक महत्वाकांक्षी व्यक्ती म्हणून यांचा विचार केला जातो. आणि याच विचारवंतांनी, याच व्यक्तीने प्राचीन काळामध्ये सुशासना संदर्भातील विचार मांडल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता वास्तविक पाहता सुशासन किंवा ज्याला आपण गुड गव्हर्नन्स असं म्हणतो, ही संकल्पना आधुनिक काळामध्ये विकसित झालेली आहे. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो की आधुनिक काळातील सुशासन संकल्पना कौटिल्यांनी प्राचीन काळामध्ये कशी अवलंबली असेल किंवा त्या संदर्भात कसे विचार मांडले असतील. तर कौटिल्यांनी आपल्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सुशासना संदर्भात विचार मांडत असताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या ते मांडलेले. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा सुशासन व्यवस्था अस्तित्वात होती याची आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात. ज्यामध्ये आपण वैदिक कालखंडामधील रामायण यामधलं रामराज्य, वैदिक कालखंडामधलाच आदर्श राज्य, या ज्या काही संकल्पना आहेत किंवा ही जी काही नावं आहेत ती आज सुशासन या व्यवस्थेतून ओळखली जात आहेत. आणि त्यामुळं कौटिल्यांनी त्या काळामध्ये मांडलेले विचार आज कशा रीतीने एक सुशासन म्हणून कसे विकसित होत आहेत. म्हणजे 2500 वर्षापूर्वी मांडलेले विचार आज देखील 21व्या शतकामध्ये या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कसे महत्वपूर्ण आहेत आणि त्यातून कसं सुशासन निर्माण होऊ शकतं याचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. आता सुशासन म्हणजे काय, तर सुशासन संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर यामध्ये महात्मा गांधी या विचारवंतांनी किंवा महात्मा गांधींनी सुशासन म्हणजे काय, तर प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यातील अश्रू पुसणारी व्यवस्था म्हणजे सुशासन असे त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर अरिस्टॉटल यांनी आदर्श राज्य याच्या माध्यमातून सुशासनाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांना हव्या असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधा शासनाकडून पुरवल्या जातात आणि त्यांच्यातून त्यांचा सर्वांगीण विकास होतो, अशी व्यवस्था म्हणजे सुशासन म्हणून आज पाहिली जाते. मग या सुशासन व्यवस्थेबाबत कौटिल्य यांचे विचार पाहत असताना आपण काही मुद्द्याच्या आधारे तो अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे त्यांनी सांगितलेली राजाची कर्तव्य किंवा राजाची भूमिका. कौटिल्यांनी राजाची भूमिका सांगत असताना राजा कसा असावा आणि त्याच्या माध्यमातून सुशासन कसं निर्माण होऊ शकते हे स्पष्ट होतं. तर राजा कसा असावा, तर राजा हा वडिलाप्रमाणे, पित्याप्रमाणे असावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पिता आणि पुत्र यांच्यामधले संबंध असतात त्याप्रमाणे राजा आणि प्रजा यांच्यामधले संबंध असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही अडचणीमध्ये आपल्या मुलाला, आपल्या पुत्राला वडील ज्याप्रमाणे मदत करत असतात, अडचणीतून बाहेर काढत असतात, त्याप्रमाणे राजाने देखील आपल्या प्रजेला कुठल्याही समस्येला सामोरे जाऊ देऊन लागतं. समस्या आली तर त्यातून बाहेर काढण्याचं काम राजाचं असतं. त्याचप्रमाणे प्रजा देखील पुत्राप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे काम करणारी असावी. म्हणजे आपल्या वडिलांची काळजी घेणारा, वृद्धावस्थेमध्ये आपल्या वडिलांना सांभाळणारा पुत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे जनतेने आपल्या राज्याला आणि राज्याच्या अडचणीमध्ये मदत करणारा प्रजा असणं आवश्यक आहे. म्हणजे पिता आणि पुत्र याप्रमाणे जर प्रजा असेल, राजा असेल, तर सुशासन निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्याचबरोबर राजाची कर्तव्य सांगत असताना आजच्या राज्यकर्त्यांनी देखील
कौटिल्याने सांगितलेल्या कर्तव्याप्रमाणे पार पाडणं आवश्यक आहे. म्हणजे 24 तासातील 18 तास काम करावं असं कौटिल्य सांगतो. मग 18 तासामध्ये संरक्षणासंदर्भातील काही तास, जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काही तास, राजदरबारामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परराष्ट्र धोरण नीती आखण्यासाठी काही तास, असे वेगवेगळे त्यांनी विभाजन करून 18 तास त्यांनी काम करावं सांगितलं. राहिलेल्या 6 तासामध्ये त्यांनी आरामाने आपल्या कुटुंबासाठी द्यावेत असं सांगितलेलं आहे. आणि असं जर आज राज्यकर्त्यांनी काम केलं तर आपोआप सुशासन निर्माण होऊ शकतं. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे निवड पद्धती. कुठल्याही राज्यकारभाराची किंवा प्रशासन व्यवस्थेचे जो मूळ आधार असतो, प्रशासन चांगलं निर्माण करायचं असेल, सुशासन निर्माण करायचं असेल तर मुळात त्याची निवड पद्धती म्हणजेच भरती पद्धती चांगली असणं आवश्यक असतं. कारण भरती पद्धत जर चुकीच्या आधारावर असेल तर शासन देखील चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. त्यामुळं कौटिल्याने निवड पद्धती सांगत असताना प्रामुख्याने 3 पद्धतीचा विचार केलेला आहे. आणि यामध्ये पहिली आहे ते म्हणजे परीक्षा पद्धत घेऊन, आणि ती परीक्षा आहे संपत्तीची परीक्षा. दुसरी आहे स्त्री लालसा, आणि तिसरी आहे भीती. म्हणजे या 3 परीक्षेच्या माध्यमातून निवड पद्धती करण्याचं काम कौटिल्याने त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे अगोदर संपत्तीचं आमिष त्याला दाखवायचं, आणि संपत्तीचं आमिष दाखवून तो जर त्यामध्ये खरा उतरला तरच त्याची निवड करण्याचं काम कौटिल्य करत असे. त्यानंतर स्त्री लालसा, सौंदर्याचं लालच दाखवून, स्त्रीचं प्रलोभन दाखवून त्याची परीक्षा घेण्याचं काम केलं जात असे. तिसरं म्हणजे भीती. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीविताची भीती असते, आणि तो भीतीमुळे काय करतो, चुकीचे निर्णय घेत असतो. आणि या भीतीमध्ये जर तो नापास झाला तर अशा वेळेस या 3ही परीक्षा पास होणाऱ्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी कौटिल्याने निवडावं आणि त्याला चांगलं पद द्यावं असं सांगितलं. आणि त्यामुळं अशा पद्धतीने जर निवड झाली तर चांगला प्रशासक, चांगला अधिकारी आपल्याकडे येऊ शकतो. आणि याच निवड पद्धतीने जर केला तर आपोआप भ्रष्टाचार देखील कमी होतो आणि सुशासन निर्माण होण्यास मदत होते. तिसरा मुद्दा सांगितलाय त्यांनी विकेंद्रीकृत शासन व्यवस्था. तर विकेंद्रित शासन व्यवस्था हे सुशासनाचा मूळ आधार मानला गेलेला आहे. कारण केंद्रीकृत शासन व्यवस्थेमध्ये चांगलं शासन निर्माण होऊ शकत नाही. एकाच व्यक्तीकडे सत्ता केंद्रित झाली तर आपोआप त्या ठिकाणी हुकुमशहा निर्माण होऊ शकते. परंतु कौटिल्याने प्राचीन काळामध्ये विकेंद्रित शासन व्यवस्थेचं तत्व अवलंबलेलं आहे. आणि यामध्ये सांगत असताना त्यांनी त्याचं विभाजन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार अशा 3 भागामध्ये शासन व्यवस्थेचं विभाजन केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजच्या आधुनिक काळातील विकेंद्रित व्यवस्था कौटिल्याने 2,500-3 हजार वर्षापूर्वी स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या विकेंद्रित शासन व्यवस्थेमुळेच एक चांगलं शासन, एक सुशासन निर्माण होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रबळ गुप्तचर यंत्रणा. कुठल्याही राष्ट्राची गुप्तचर यंत्रणा जर कार्यक्षम असेल तर त्या ठिकाणचं शासन, आदर्श शासन, सुशासन निर्माण होण्यास जलद गतीने मदत होते. कारण गुप्तचर यंत्रणा कार्यक्षम असेल तर आपोआप काय होतात, येणारे धोके, येणारे समस्या हे टाळल्या जाऊ शकतात. आणि कौटिल्य यांनी त्या काळामध्ये 10 प्रकारचे गुप्तचर असावेत असं सांगितलेले. आणि यामध्ये काही गुप्तचर तर असे आहेत जे आपल्या शत्रू राज्याच्या किचन पर्यंत, म्हणजे महाराणीच्या बेडरूम पर्यंत जाणारे काही दासी, त्यांच्या माध्यमातून गुप्तचर यंत्रणा विकसित केलेली होती. त्यामुळं शत्रू राष्ट्राचा प्रत्येक गोष्टीची माहिती राजाकडे पोहोचवली जात होती. भिक्षूच्या स्वरूपात गुप्तचर यंत्रणा त्यांनी विकसित केलेली आहे. म्हणजे समस्या, जनतेच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा प्रबळ केलेली आहे. आणि अशा या गुप्तचर यंत्रणेमुळे जनतेच्या समस्या सोडवणं शक्य होत असतं. देशावरील येणारी संकट दूर होऊ शकतात आणि त्यातून एक चांगलं शासन निर्माण होण्यास मदत होत असते.
त्यानंतर पुढचं आहे पर्यावरणात्मक संवर्धन किंवा दृष्टिकोन. आता 2500 वर्षापूर्वी पर्यावरण संवर्धनासंदर्भातील विचार देखील चांगल्या शासन व्यवस्थेसाठी कौटिल्यांनी मांडलेले. आज तर पर्यावरण संवर्धन हे जगाची आणि काळाची गरज आहेच, परंतु कौटिल्यने त्या काळामध्ये भरपूर पाऊस, भरपूर जंगल असताना सुद्धा पर्यावरण कसं संवर्धन करावं आणि त्यातून राज्याचा कसा विकास करावा हे सांगितलेलं आहे. आता पर्यावरण संवर्धन सांगत असताना त्यांनी वेगवेगळे किल्ले संवर्धन करावे सांगितले, त्यांनी जंगल निर्माण करायला सांगितलेलं आहे, वृक्ष लागवड करण्यास सांगितले. आणि ही वृक्ष लागवड करत असताना त्यांनी आपल्या राज्याच्या भोवती हे जंगल निर्माण करावास सांगितलेलं आहे. आणि यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चंदनाची झाडं किंवा जी औषधी झाडं आहेत या औषधी झाडांचा वापर करावा सांगितलेला आहे. त्यानंतर काटेरी झाडं लावावं सांगितलेलं आहे. त्यानंतर उंच झाडं लावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे पर्यावरण संरक्षण सोबत राष्ट्राचं संरक्षण त्यांच्या या वृक्ष किंवा जंगल लागवडीतून होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. चंदनाची झाडं लागल्यामुळं राज्यातील लोकांना उत्पादन मिळतं, औषधांची झाडं लागल्यामुळं आरोग्य संवर्धन आणि उत्पादन वाढतं, आणि काटेरी वृक्ष लावल्यामुळं किंवा उंच वृक्ष लावल्यामुळं पावसाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे कृषी व्यवस्था आपोआप चांगली होत असते. आणि काटेरी वृक्ष लावल्यामुळं, उंच झाडं लावल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्र पशु वाढत असतात, साप वाढत असतात, त्यामुळे शत्रू राष्ट्रांना आतपर्यंत येणं सहजासहजी शक्य होत नाही. म्हणजे अशी दूरदृष्टी ठेवून पर्यावरणात्मक संवर्धन दृष्टिकोन कौटिल्यांनी मांडलेला, आणि तोच जर दृष्टिकोन आज आपण देशाच्या बाबतीत लागू केला तर खऱ्या अर्थाने संरक्षणावरील होणारा खर्च हा आपोआप कमी होऊन तोच खर्च जनतेच्या हितासाठी म्हणजे सुशासन निर्माण होण्यासाठी लागू करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा त्यांनी मुद्दा सांगितलाय ते म्हणजे कल्याणकारी वित्त व्यवस्था. आता भारताने सुद्धा कल्याणकारी वित्त व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, परंतु कल्याणकारी वित्त व्यवस्थेचा स्वीकार करत असताना आजच्या शासन व्यवस्थेमध्ये जनतेला उत्पादनाची साधनं काय आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारी साधनं काय आहेत, त्याच्यासाठी कोणत्या योजना आहेत, याचा विचार जनतेमध्ये जाऊन न करता उच्च स्तरावरून तो केला जात आहे. परंतु कौटिल्यांनी काय केलेलं आहे, कल्याणकारी राज्यव्यवस्था आखत असताना त्यांची कर प्रणाली कशी असावी, जमा झालेला पैसा कशा पद्धतीने तो खर्च करावा, याबाबत नैतिक विचार मांडण्याचं काम कौटिल्यांनी केलेलं आहे. म्हणजे कर आकारत असताना कौटिल्यांनी काय सांगितले की जनतेला परवडतील, जनता देऊ शकतील एवढाच कर आकारावा असं कौटिल्य म्हणतो. ज्यामुळे काय होईल, जनता संपूर्ण कर भरेल. आपल्याकडे दिसून येतं काही महानगरपालिकेमध्ये फक्त 20 ते 30% लोक कर भरतात. का भरतात? कारण तो कर भरण्याचं उत्पादनाची साधनं त्यांच्याकडे नाहीत, तो कर भरणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे की जनतेला परवडतील, जनतेला देणं शक्य होईल एवढेच कर आकारावे, ज्यामुळं वित्त व्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. दुसरं सांगितलेलं आहे, वित्त व्यवस्थेमध्ये जो शत्रू राष्ट्राकडून जिंकलेली संपत्ती असेल त्या संपत्तीचे विल्हेवाट जनतेच्या कल्याणासाठी करावी असं सांगितलेलं आहे. आधुनिक काळात शत्रू राष्ट्राकडून आपण संपत्ती प्राप्त करू शकत नाही, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज घेऊन त्याचा वापर मात्र चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर कौटिल्य आज जर असते तर लाडकी बहीण योजना त्यांनी लागू करूच दिली नसती. म्हणजे वित्त व्यवस्थेचा वापर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी करणं आवश्यक आहे. परंतु मोफत मिळालेल्या पैशातून नागरिक हे अकार्यक्षम बनत असतात, आळशी बनत असतात, आणि अशी व्यवस्था जर निर्माण केली तर सुशासन कधीच निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं कौटिल्याच्या वित्त व्यवस्थेप्रमाणे जर आपण विचार केला तर सुशासन लवकरात लवकर निर्माण होऊ शकतं. आणि शेवटचा सुशासनासंदर्भातील मुद्दा म्हणजे भ्रष्टाचारासंदर्भात सांगितलेले विचार. आता कौटिल्यांनी भ्रष्टाचारासंदर्भात सांगितलेले विचार तर जगप्रसिद्ध आहेत. म्हणजे कौटिल्य यांनी सांगितलेल्या विचाराचा जर स्वीकार केला तर देशामधला 80% भ्रष्टाचार हा कमी होऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वीकारलेली भ्रष्टाचारावरील कडक शिक्षा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला असेल तर त्याचे हात पाय तोडणे अशी शिक्षा कौटिल्याने सुचवलेली आहे. एवढंच नाही तर भ्रष्टाचारावर
कडक शिक्षा सांगत असताना जे खोटी साक्ष देतात, अशा खोटी साक्ष देणाऱ्यांची जीभ कलम करावी असं कौटिल्य सांगतो. म्हणजे कठोरातली कठोर शिक्षा साक्ष देणाऱ्यालाच करावी असं कौटिल्य सांगतात. तर मग खोटे विचार मांडणाऱ्यांना, खोट्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना काय शिक्षा कौटिल्याने सांगितली असेल याचा विचार करा. आणि अशाच कठोर शिक्षेचा जर विचार केला तर आज भ्रष्टाचार कमी होऊन सुशासन निर्माण होण्यास मदत होऊ शकते. म्हणजे कौटिल्यांनी सांगितलेल्या अशा अप्रत्यक्ष विचारातून आज सुशासन निर्माण होण्यास मदत होऊ शकते, हे आपल्याला दिसून येतं. धन्यवाद मित्रांनो.